नमस्कार मित्रांनो, मुलीचा मृतदेहासोबत 4 महिने घरात राहिला. दुर्गंधी येऊ नये म्हणून परफ्यूमचा वापर केला. वडिलांना नेमकी काय करायचं होतं? काय आहे ही बातमी आपण सविस्तर या चॅनलच्या माध्यमातून आज बघणार आहोत. चला तर मग मी सचिन नाईक आणि तुम्ही बघत आहात आपली राजनीती चॅनल. उत्तर प्रदेशमधील मेरठमधून एक अशी हृदयविकार घटना घडली आहे ज्याने सर्वांनाच हादरून सोडलं आहे. इथे एक बंद घरामध्ये तब्बल 4 महिन्यानंतर एका 34 वर्षीय तरुणीचा कुजलेला मृतदेह आढळला आहे आणि तीच बातमी आपण सविस्तर आणि थोडक्यात बघणार आहोत. त्या अगोदर चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब नक्की करा. सर्वात धक्कादायक बाब म्हणजे तरुणीच्या मृतदेहानंतर तिचे वडील काही दिवस त्या मृतदेहासोबतच घरात राहिले आणि त्यानंतर घराला कुलप लावून फरार झाले. मिळालेल्या माहितीनुसार मृत्यू तरुणीचं नाव प्रियांका होते आणि ती उच्च शिक्षित होती. तिचे वडील उदय भान बिस्वास हे शिक्षण विभागातून निवृत्त झाले असून मूळचे बंगालचे रहिवासी आहेत. नातेवाईकांनी दिलेल्या माहितीनुसार प्रियंकाचा मृत्यू डिसेंबर 2025 मध्ये आजारामुळे झाला होता. मुलीच्या निधनामुळे प्रचंड दुःखात असल्याने आपण घर सोडून निघून गेलो असं दावा वडिलांनी केला होता. गेल्या 4 महिन्यापासून वडील आणि मुलगी दोघांचाही काहीच पत्ता लागत नव्हता. वारंवार फोन करूनही संपर्क होत नसल्याने नातेवाईक चिंतेत होते. त्यांनी आजूबाजूला चौकशी केली पण काहीच माहिती मिळाली नाही. शुक्रवारी म्हणजे 10 एप्रिलला अचानक या प्रकरणाला वेगळे वळण मिळाले जेव्हा तरुणीचे वडील मेरठमधील बेगबाग भागातील एका चहाच्या टपरीवर बसलेले आढळले. त्यांचा पुतणा म्हणजे विश्वजितने त्यांना ओळखले आणि इतर नातेवाईकांना बोलवून घेतले. जेव्हा वडिलांना मुलीबद्दल विचारण्यात आले तेव्हा त्यांनी ती डेहराडून मध्ये एका रुग्णालयात दाखल असल्याचं सांगितलं. मात्र नातेवाईकांना त्यांच्या बोलण्यावर संशय आल्याने त्यांनी कसून चौकशी केली. त्यानंतर वडिलांनी जे सत्य सांगितलं ते ऐकून सर्वांच्या पायाखालची जमीन सरकली. त्यांनी कबूल केले की मुलीचा मृत्यू 4 ते 5 महिन्यापूर्वीच झाला असून तिचा मृतदेह घरातच पडलेला आहे. या खुलाशानंतर तातडीने 112 क्रमांकावर पोलिसांचा पाचारण करण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून घराचे कुलूप तोडले आणि आत प्रवेश केला असताच तरुणीचा पूर्णपणे कुजलेला मृतदेह बेडवर पडलेला दिसला. घरामध्ये कचरा आणि रद्दीचा कच पडला होता आणि मृतदेहाचा तीव्र दुर्गंध येत होता. पोलिसांच्या माहितीनुसार खोलीत काही परफ्यूम स्प्रे देखील पडले होते ज्यामुळे दुर्गंधी लपवण्याचा प्रयत्न केला असावा अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. मात्र याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत दिजोरा देण्यात आलेला नाही. वडिलांनी सुरुवातीला सांगितले होते की मुलीला कावीळ झाला होता आणि तिच्यावर जादूटोणा व तंत्रमंत्राने उपचार केला जात होता ज्या दरम्यान तिचा मृत्यू झाला. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमार्टमसाठी पाठवला असून वडिलांना ताब्यात घेऊन त्यांची चौकशी सुरू केली जात आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये विविध चर्चांना उधाण आलं आहे. तर तुम्हाला काय वाटतं हे आमच्या चॅनलच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.